तर एका बाजूला सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे अनिल देसाई देखील बोलतायत। थेटपणे पाहूयात काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आहे। 4 तासाचा आर्ग्युमेंट सुनावणी झाली आणि आमच्या वतीनं सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी सुनावणी त्या दरम्यान आर्ग्युमेंट्स आणि येथे केली। आज रेफरन्स होता त्या जो विषय 7 जज बेंचजवळ हे करण्यासंदर्भात आणि त्याच्या जोडीनं त्याच्यापेक्षा नवमरेगिया केस ही जी नवमरेगिया याची जी अरुणाचल प्रदेशची केस 5 जज बेंचची जी एक प्रमाण म्हणून याच्याजवळ मानलं जातं किंवा समोरच्या पक्षकारांनी सुद्धा ते लावून धरलंय की ह्याच याच्याप्रमाणे व्हावं, तर त्यामधला फरक, त्यामध्ये असलेल्या उणिवा किंवा त्या कशा लागू होत नाहीयेत ही आपली ह्या याच्यामधली महाराष्ट्राची केस आणि नवमरेगिया अरुणाचलची कशी वेगळी आहे या संदर्भामध्ये विश्लेषण फार व्यवस्थितरित्या केलं। त्यामधले व्यवस्थित कॉन्स्टिट्यूशनल मुद्दे सुद्धा कोर्टाच्या नजरेस आणून दिले। त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं झालेल्या जे काही केस लॉज असतात त्या संदर्भातले वेगळे केस लॉज सुद्धा त्यांना हे करून दिलं आणि त्या प्रकारचं हे केलं आहे की या नवमरेगिया ह्याचाच जर तुम्ही एक परामर्श किंवा याच याने जर गेलात की ज्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टींचं प्रावधान आहे की मग त्याचं हे डिसिजन अध्यक्ष, त्या राज्याचे अध्यक्ष स्वीकार करतात, तर कशा रीतीने वेगळं आहे, कशा रीतीने याच्यामध्ये फरक आहे याचं विश्लेषण आज चांगल्या रीतीनं आज आमच्या तिन्ही वकिलांनी केलं। अध्यक्षांच्या विरोधामध्ये जो ठराव आणला होता अविश्वास ठराव, तो महत्वाचा का अपात्र केलेला आहे का ती तारीख महत्वाची, या 2 मुद्द्यावर आर्ग्युमेंट आज महत्वाचं झालं। अत्यंत महत्वाची आर्ग्युमेंट्स होती। जर डिस्क्वालिफिकेशन झालं, जर अपात्रता ठरली तर मग त्या असलेल्या त्या हाऊसमध्ये ते मेंबर किती मेंबर्स, 10 मेंबर्स, त्याची व्याख्या काय, अशा भरपूर चर्चा झाल्या। स्पीकरवर असलेला अविश्वास, त्याच्या अगोदर त्यांचा अपात्रता ज्या कारणास्तव त्यांनी स्वतःची पक्षाची मेंबरशिप, व्हॉलंटरी गिव्हन अप द मेंबरशिप ऑफ द पार्टी, हा जो त्यांचा हे होता, कारण ते पक्ष सोडून ते सुरत म्हणा, गुवाहाटी म्हणा ज्या प्रकारे गेलं, तर तो मुद्दा आणि त्यावेळेला बोलवलेल्या मिटिंगला गैरहजर राहणं, तिथे उपस्थित न राहणं आणि मग याचाच अर्थ त्या पक्षादेशाला झुगारून त्या पक्षादेशाच्या विरुद्ध वागणं, म्हणजेच तुम्ही पक्षाची प्राथमिक सदस्यता ही स्वतःच्या यानेच तुम्ही सोडून दिलेली आहे, पक्ष सोडून दिलेला आहे, अशा प्रकारचं हे होतं आणि मग तिथे अपात्रता पहिली लागते आणि मग त्याच वेळेला ज्या नोटिसेस अध्यक्षांनी, उपाध्यक्ष जरी असले तरी अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या दिलेल्या होत्या त्यावर हे करायचं, अशा बऱ्याचशा याच्यावरचे केस लॉज आणि याच्यामध्ये ज्या तरतुदी कायद्याच्या दृष्टीने त्याचं विश्लेषण व्यवस्थित करण्यात आलं। आता उद्या समोरच्या त्यांची सुद्धा बाजू ऐकून त्यावर मग या रेफरन्स संदर्भामध्ये उद्या सकाळी 10, 10:30, 11 वाजता। अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्या दोन्ही राज्यातील त्यावेळेची परिस्थिती, नवाबरेमिया आणि आताची ही परिस्थिती साम्य आहे याच्यामध्ये असं वाटतं? साम्य नाही आहे, तेच तर तुम्हाला सांगतोय, साम्य नाही आहे आणि ते प्रत्येक मुद्दा कसा हा व्यवस्थित कोर्टाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आणून द्यायला लागतो, त्याचं विश्लेषण व्यवस्थितरित्या करायला लागतं, ते काम आज झालंय। बरं, केसचं नाही पण राज्यपाल, तिथे जे राज्यपाल होते, राज्यपालांनी आपल्याकडे अधिकार घेतले होते, महाराष्ट्रामध्ये पण राज्यपालांचा मुद्दा हा आता सध्या याचा हे नाहीये। राज्यपालांचा मुद्दा हा पुढच्या डिस्कशन सगळ्या याच्यामध्ये येणार जरूर आहे। राज्यपालांचे अधिकार, राज्यपालांनी कशा रीतीने हे केलं, त्यांनी त्या काही गोष्टींचं जे हे झालं ज्याला उल्लंघन म्हणताय, या सगळ्या तत्वनिष्ठ ज्या काही बाजू आहेत त्या मांडल्यानंतर त्याचं हे सर्वोच्च न्यायालय त्यांचं जे काय मार्किंग असतं किंवा त्यांचं जे काही पट्टी ती लावणार त्या ह्याने ते ठरणार आहे। उद्या आपल्याला या बाबतीमध्ये त्यांची बाजू झाल्यानंतर आपल्याला कळू। आपली प्रतिक्रिया सर एक प्रतिक्रिया देऊन द्या ना सर। हिंदी में वही बोला, 1 मिनिट यानंतर जर बघितलं आपण तर अनिल देसाई यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिली। 7 जजेसच्या बेंचकडे हे प्रकरण वर्ग केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी ही आता उद्यापासून नियमितपणे सुरू होणार आहे।